भूकंपाच्या धक्क्याने आसाम पुन्हा हादरलाय। आसामच्या गुवाहाटीत 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला। भूकंपामुळे राजधानी गुवाहाटीमधील इमारती हादरल्या। नलबारी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले असून घरांचंही मोठं नुकसान झालंय। येत्या जानेवारी महिन्यात साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे। पुण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी विश्वास पाटलांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी सचिन खरात यांनी केली। नियुक्ती रद्द न केल्यास साहित्य संमेलन उधळून लावण्याचा इशारा खरातांनी दिला। लक्ष्मण हाकेंच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीड जिल्ह्यातील तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून मराठा समाजातील महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा लक्ष्मण हाकेंवर आरोप करण्यात आला। नवी मुंबईच्या ऐरोलीत मिक्सर ट्रक आणि कारच्या झालेल्या अपघातानंतर ट्रक चालकाच्या अपहरणाचं प्रकरण समोर आलं। तुर्भे एमआयडीसी मधील रहिवासी प्रल्हाद कुमारच्या मिक्सर ट्रकने कारला धडक दिली। या अपघातानंतर कारमधील दोघांनी ट्रक चालकाचं अपहरण केलं। दरम्यान वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या पुण्यातील घरातून या चालकाची सुटका करण्यात आली। पूजा खेडकरच्या आईचा आणखी एक कारनामा समोर आलेला आहे। नवी मुंबईत दोघांचा अपहरण प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली। चौकशी दरम्यान खेडकरच्या आईने पोलिसांशी हुज्जत घातली। बुलढाण्याच्या मोताळा तालुक्याचे तहसीलदार हेमंत पाटील लाचलुचपतच्या जाळ्यात अडकलेले आहेत। तक्रारदार शेतकऱ्याची वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करून देण्यासाठी हेमंत पाटील यांनी 2 लाखांची लाच मागितली होती। या प्रकरणी हेमंत पाटलांवर कारवाई करण्यात आली। जळगावच्या बिलवाडी गावात 2 कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे। जुन्या बाजारातून गोपाळ आणि पाटील कुटुंबामध्ये हाणामारी झाली आणि यामध्ये एकनाथ गोपाळ यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन्ही कुटुंबातील एकूण 11 जण जखमी झाले। नाशिकमध्ये मराठा विद्याप्रसारक सभेच्या वार्षिक सभेमध्ये राडा झाला। संस्थेच्या खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये व्यासपीठावरच बाचाबाचीसह धक्काबुक्की झाली। रेल्वेमध्ये एका माथे फिरूने रेल्वेत धुमाकूळ घातलाय। यावेळी महिलांना हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क केल्यानंतर ही मदत मिळाली नसल्याचं समोर आलं आणि यामुळे रेल्वेतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। नवी मुंबईमधील विमानतळाला स्वर्गीय दिवा पाटील यांचं नाव देण्यासाठी केंद्र सरकारचं लक्ष वेधण्याकरता मानवंदना कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं। 2000 कारसह हजारो समर्थक सहभागी होऊन स्वर्गीय दिवा पाटलांना मानवंदना देणार आहेत। मुंबईच्या गोराईतील नालंदा विधी महाविद्यालयात जनसुरक्षा कायदा विपर्यास आणि वास्तव या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रदीप गावडे यांनी जनसुरक्षा कायद्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे एकेकाळचे खंदे समर्थक आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले बापूसाहेब भेगडे हे उद्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत। मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार असून यात मोठ्या शक्ती प्रदर्शनाची शक्यता वर्तवली जाते। मी आयुष्यात 14 वर्षांचा वनवास संपवून भाजपात येण्याचा निर्णय घेतल्याचं वक्तव्य खासदार अशोक चव्हाणांनी केलं, तर मला संपवण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। मुंबई महापालिकेतील काही नगरसेवक शिवसेनेतून उद्धव ठाकरेंच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। दरम्यान सर्व नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। आम्ही शिवसेनेसोबत येणार असून येणारी निवडणूक दणक्यात जिंकू असा विश्वास यावेळी नगरसेवकांनी व्यक्त केला। उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी पक्ष ॲक्शन मोडवरती आलेला आहे। आगामी पालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीनं लढण्याचा निर्धार करण्यात आला। दरम्यान महायुती म्हणून लढणार की सोबळावर लढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत उद्या शिवसेनेचा मेळावा पार पडणार आहे आणि या मेळाव्याला दीपक केसरकर, निलेश राणेही उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि संगणक अभियांत्रिकीच्या नूतन इमारतीचं उद्घाटन पार पडलं। अभियांत्रिकी दिनानिमित्त सीओईपी अभिमान पुरस्कार सोहळा पार पडला। वाशिम जिल्ह्यातील 4 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत लवकरच जाहीर होणार आहे। जिल्ह्यातील कारंजा, वाशिम, रिसोड आणि मंगरुळपीर
या 4 ठिकाणी नगर परिषद असून मानोरा आणि मालेगाव इथे नगरपंचायत अस्तित्वात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं या मागणीसाठी भिवंडीहून उरणच्या जासईपर्यंत भव्य कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीचं नेतृत्व खासदार बाळामामा म्हात्रेंनी केलं. सोलापूरमध्ये मंत्री भरत गोगावले यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. गोगावलेंना शेतकऱ्यांचा विसर पडल्याचं म्हणत प्रहार संघटनेनं स्वागताचा विरोध केला. बीडमध्ये गुंड शेख नवीद शेख चांदच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. एमपीडीएच्या कारवाईनंतर कोर्टातून जामीन मिळताच जल्लोष केला. दरम्यान मनाई आदेशाचं उल्लंघन झालं. वकील गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी झेन सदावर्ते बॅरिस्टर डिग्री घेण्यासाठी लंडनला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला छगन भुजबळ यांनी हजेरी लावली. यावेळी सदावर्ते कुटुंबीय भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं. वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. अडाण प्रकल्पात 90.46% पाणीसाठा असून पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाचे 5ही गेट 30 सेंटीमीटरने उघडण्यात आलेत आणि त्यामुळे अडाण नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला. बीडच्या माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले. धरणातनं 31,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि त्यामुळे सिंदफणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे बीडच्या गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन इथल्या शनीचं मंदिर पाण्यात गेलेलं आहे. नदीकाठच्या अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. बीडच्या नवगण राजुरी खरवंडी राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरी नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला. पुलाचं काम अपूर्ण असल्यानं पर्यायी रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक थांबवण्यात आली. पैठणच्या हर्षी शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे हर्षी परिसरातील नदी नाल्यांना पूर आला. पुरामुळे तूर, मका, कापूस आणि सोयाबीन ही पिकं पाण्याखाली गेली आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पावसामुळे दौलताबाद इथल्या आठवडी बाजारात पाणी शिरलं. अचानकपणे जोरदार पाऊस झाल्यामुळे व्यापाऱ्यांची तारंबळ उडाली. बाजारपेठेत गुडघाभर पाणी साचल्यामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं. परभणी जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. दरम्यान पिकांचं नुकसान झाल्यानं भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड नांदगाव शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. पावसाचा फटका रविवारी मनमाडच्या आठवडी बाजाराला बसला. पावसामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय. हिंगोलीच्या इसापूर रमणा गावात ओढ्याच्या पुरात शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली. यावेळी एका तरुणाने जीवाची बाजी लावून शेतकऱ्याला वाचवलं. शेतकऱ्याला वाचवण्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. यवतमाळमध्ये सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध केला. तातडीनं प्रकल्प रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. यासाठी 42 गावांमध्ये ठराव मंजूर करण्यात आला. बीडच्या गेवराई तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक गावात एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. पीक नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. वर्ध्याच्या भारसवाडामध्ये स्मशानभूमीवर छत नसल्यानं अंत्यविधीला ताडपत्रीचा आधार घेण्याची वेळ आली. तातडीनं स्मशानभूमीवर छत तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली. ओंकार हत्ती अखेर आज गोव्याच्या दिशेनं रवाना झालेला. या हत्तीने महाराष्ट्रासह गोवा वनविभागाची अक्षरशः झोप उडवली आहे. नेतर्डे गावात कालपासून काही काळ ठाण मांडून राहिल्यानंतर आज या हत्तीने गोव्यामध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील गिरडा गावच्या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला. मागील काही दिवसांपूर्वीही बिबट्या दिसला होता आणि त्यावेळी नागरिकांनी वनविभागाकडे तक्रार दिली होती. मात्र वनविभागाने दुर्लक्ष केल्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पिंपरी चिंचवड आणि पुण्याला औंध मार्गे जोडणाऱ्या रस्त्यावर असलेल्या उड्डाणपुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि या उड्डाणपुलाचं काम ऑगस्टमध्ये संपणं अपेक्षित होतं, पण अजूनही या उड्डाणपुलाचं काम झालेलं नाही. साताऱ्यात एका आईने 4 बाळांना जन्म दिला. आश्चर्याची बाब म्हणजे याच मातेने 5 वर्षांपूर्वी 3 बाळांना जन्म दिला. त्यामुळे या एका मातेच्या कुशीत आता 7 बाळं विसावणार आहेत आणि ही डिलिव्हरी शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आई आणि सर्व बाळं ठणठणीत आहेत.
जळगावच्या चोपडा शहर आणि परिसरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली। गेल्या महिनाभरामध्ये 100हून अधिक नागरिकांना कुत्रा चावल्याचं निदर्शनास आलंय। जालन्यात अपंग महिलेच्या फाईलवर सही करण्यासाठी तलाठ्याने चक्क हॉटेलवरील बिअरचं बिल भरण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। अंगतराव वीर असं या मध्यधुंद तलाठ्याचं नाव असून ते भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठारा इथले तलाठी आहेत। हिंगोली जिल्ह्यात आयोजित लोकन्यायालयांमध्ये तडजोडी आधारित 13 कोटी 35 लाख रुपयांची 698 प्रकरणं निकाली काढण्यात आली आणि या लोकन्यायालयांमध्ये रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना धनादेश सुपूर्द करण्यात आले। सांगलीच्या पेडमध्ये ग्रामस्थांनी बिबट्याला कोंबड्याच्या खुरड्यात कैद केलं। बिबट्याला ग्रामस्थांनी वन विभागाच्या ताब्यात दिलं। दरम्यान नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। बीड जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उद्या बंजारा समाजाने मोर्चा काढणार आहे आणि मोर्चात 50,000 नागरिक सहभागी होणार आहेत। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे। शहापूरमधून मोठ्या संख्येनं आदिवासी समाजाचे नागरिक मुंबईसाठी रवाना झाले। बंजारा आणि धनगर समाजाला एसटीतून आरक्षण न देण्याची मागणी करण्यात आली आहे। बंजारा समाजाकडून शहापूरपासून वाशिंदपर्यंत मोर्चा काढण्यात आला। नोकर भरतीसह आदिवासींना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हा लॉंग मार्च काढण्यात आला। सिन्नरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले। 1.5 वर्षीय चिमुकल्यावर बिबट्यानं हल्ला केल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। तातडीनं बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली। आदिवासींच्या हक्कासाठी शहापूर ते मुंबई मंत्रालय असा लॉंग मार्च काढण्यात आला। आंदोलनाद्वारे सरकारकडे एकूण 19 महत्त्वाच्या मागण्या सादर करण्यात आलेल्या आहेत।